ओतूरच्या जनतेला शुद्ध प्यायला पाणी मिळावं म्हणून 2,80,00,000 रुपये खर्च करून या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे। परंतु या प्रकल्पाचं काम अर्धवट असल्यामुळे लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, अशा प्रकारची तक्रार स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांची आहे। या संदर्भामध्ये वस्तुस्थिती नेमकी काय आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य यांचं काय म्हणणं आहे, नागरिकांचं म्हणणं काय आहे आणि सरपंच म्हणून त्यांची नेमकी भूमिका काय आहे, कशामुळे हा प्रकल्प अद्याप मार्गी लागला नाही हे आपण जाणून घेतलं आहे। वास्तव जनतेसमोर मांडणं आपलं काम आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, ओतूर। ही माझ्या अंदाजे 15 ते 20 वर्ष झालेले असतील साहेब या विहिरीला। आता इथनं पाणी गावाला पुरवलं जात आहे। हां, इथून आपल्याकडे पाणी पुरवठ्याच्या टाक्या आहे साहेब, तिथे जावं लागेल, त्या टाक्यांमध्ये पाणी जाते। पण आज ओतूर गावाला पाणी, शुद्ध पाणी दिलं जात नाही। या विहिरीतनं पाणी टाक्यांमध्ये जातं आणि टाक्यांमधनं पाणी डायरेक्ट, टाकीतलं पाणी अशुद्ध आहे का? अशुद्ध म्हणजे अशुद्धच म्हणावं लागेल, कारण त्याचा TDS जर आज पाहिला वाणी साहेब तर त्याचा TDS 250 ते 300 TDS आहे। तो TDS एवढा आहे हे सगळं सर्टिफाय केलं का? हो, आहे ना सर, मी चेक केलं आहे, 2 वेळा चेक केलं। आता तुम्हाला तुम्ही TDSचं मशीन मागवतो, तुम्हाला TDS चेक करून दाखवतो। सर्वसामान्य नागरिकाला जर पाणी पिण्याला हवं असेल ते 50 ते 70 TDS लागतो साहेब। आणि आज म्हणजे पाणी, शुद्ध पाणी ओतूर गावाला पिण्यासाठी मिळत नाही। विहिरीत पाणी आहे? विहिरीत पाणी आहे। आता तुमचं म्हणणं काय आहे? आता आपण टाक्यांकडे जाऊ साहेब। टाक्यांकडे गेले का मग तुम्हाला ही सगळी योजना, महाजल पाणी पुरवठ्याची योजना ही कशी आली, केव्हा आली, हे सगळी तुम्हाला इथं मी सगळी माहिती सांगतो सर। एकदा आपण पाण्याच्या टाकीकडे आले की तुम्हाला मी ती सर्व माहिती पूर्णपणे सांगतो की आज या 14 वर्षाचा कालखंड झाला आहे, पण ओतूर गावाला आज शुद्ध पाणी प्यायला सर्वसामान्य नागरिकांना, ज्येष्ठांना, मुलांना मिळत नाही। इथे काय रोपं आहेत, ती काय कसली येते? आता हुंड्या लावायला आणून ठेवल्या असतील, पण ते तसेच राहिले गेले साहेब, ते सगळं वाळून गेले ना? वाणी साहेब, आपण आलो आहोत ग्रामपंचायत ओतूर पाणी पुरवठा टाक्यांकडे। ही मागील 40 वर्षापूर्वीची पाण्याची टाकी, त्या टाकीत आता पाणी नाही आहे, ती टाकी बंद आहे। तुम्ही आता पुढे चला, पुढच्या तुम्हाला मी टाक्या दाखवतो की त्या टाक्यांमध्ये फक्त पाणी, विहिरीतनं पाणी इथे येत आहे आणि गावाला पुरवलं जात आहे, पण ते पाणी शुद्ध नाही। फिल्टर प्लांट चालू केला नाही। हे का पुढे साहेब दाखवतो ना। आता तो जो आहे तो जलजीवन योजनेचा आहे। हा पंप आहे साहेब, हा जुन्याचा पंप आहे, जुन्याचा पंप आहे। आता हा पंप आहे, हा पंप आणि ही टाकी, हा ही नवीन 2 टाक्या आहेत। त्यातले आता ह्या टाकीत पाणी घेतलंय, ह्या टाकीत, आणि ही टाकी तशीच आहे, हा एक टाकी रिकामी आहे। आणि ही जलजीवनची चालू आहे, हा नवीन काम जलजीवनचं। ही टाकी बंद आहे साहेब, मोठी टाकी बंद आहे। ही मोठी टाकी बंद आहे। म्हणजे ह्या, आता तुम्हाला मी ह्या टाक्यांची सगळी माहिती देतो साहेब। वाणी साहेब, आपण नाव काय? महाजल पाणी पुरवठा जल योजना, कुठल्या वर्षी मंजूर? सन 2010 ला ही कार्यान्वित झाली। किती कोटीची योजना? त्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून 2,80,00,000 रुपयाचा निधी मिळाला साहेब। ज्या वेळेला ही योजना चालू झाली 2010 ला, त्यावेळी या टाक्या बांधल्या गेल्या। बांधल्यानंतर जुन्या टाकीमध्येच पाणी येत होतं आणि गावाला शुद्ध पाणी पुरवलं जात नव्हतं। आजही तीच परिस्थिती आहे की गावाला शुद्ध पाणी नाही, फिल्टर पाणी नाही। 2010 ते 2015च्या कालखंडामध्ये ओतूर ग्रामपंचायतची सरपंच, उपसरपंच, थांबवतो, 2,80,00,000 रुपये मंजूर झाले। यस, किती लाखाचं काम झालं, ठेकेदाराला किती पैसे पेड झाले, त्या अकाउंटला शिल्लक किती पैसे साहेब? आता तुम्ही माझ्यासोबत ग्रामपंचायतला आला होता, मी भाऊसाहेबांना आणि उपसरपंचांना ते फाईल काढायला लावली, त्यांनी फाईल काढून दाखवली की 2018 मध्ये
ह्या कामाचे 13 लाख रुपये वर्ग केलेत ठेकेदाराला. मग जर ठेकेदाराला तुम्ही 13 लाख वर्ग केले, याच्या अगोदर किती वर्ग केले ते सांगितलं नाही. शिल्लक किती अकाउंट? आता पाणी खात्याच्या अकाउंट मध्ये ग्रामपंचायतला 35,67,000 रुपये शिल्लक आहेत. साहेब, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की योजना चालू झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये 2010 ते 2015च्या बॉडीने सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी काय काम केलं? 15 नंतर 15 ते 20च्या कालखंडामध्ये सरपंच कोण होता त्यावेळी? सरपंच नाही माहिती. उपसरपंच आता सांगता येणार नाही साहेब. जे असतील ते सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतची बॉडी 2010 ते 2015, नंतर 15 ते 20 ह्या कालखंडामध्ये सुद्धा सरपंच, उपसरपंच आणि पूर्ण बॉडी. तुमची आता मागणी काय? माझी मागणी अशी आहे साहेब की ओतूर गावाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. जर तुम्ही पाण्याच्या टाक्या बांधल्या, शासनाचा पैसा तुम्ही 2,80,00,000 रुपये खर्च केलाय, आजही 35 लाख रुपये ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये जमा आहेत. मग तुम्हाला तिथे सम पंप लावून 4 पंप लावायचे आणि टाक्यांमध्ये पाणी सोडायचे. ते पाणी फिल्टर होऊन 2,80,00,000 रुपये काही ठिकाणी खर्च केले असेल, पाईपलाईन झाली असेल, तिथे टाक्या बांधल्यात, मोटारी बसवल्या, काहीतरी केलं असेल. हो, पाईपलाईन झाली. त्याच पाईपलाईन मधून आज गावाला पाणी आहे. 2010-11 मध्ये जी पाईपलाईन झाली महाजल योजनेची, त्याच पाईपलाईन मधून साहेब आज गावाला पाणी जाते. पण ते पाणी साहेब, ते पाणी शुद्ध नाही, पाणी फिल्टर नाही. आज पाणी डायरेक्ट विहिरीतनं उचललं जाते आणि गावाला पुरवलं जाते. वाणी साहेब, माझी मागणी अशी आहे की सदर ओतूर ग्रामपंचायतने सन 2020ला आता जी बॉडी कार्यान्वित आहे, सरपंच, उपसरपंच जे आहेत, त्यांनी ओतूर गावाला शुद्ध पाणी मिळण्यासाठी काय प्रयत्न केले? 4 वर्षामध्ये काही प्रयत्न केले नाही. आता सरपंच छायाताई तांबे आहेत आणि उपसरपंच प्रशांत. याच्या अगोदर बाळासाहेब घुले होते. त्याच्यानंतर कोण? त्याच्यानंतर संतोष तांबे होते. त्याच्यानंतर कोण? त्या कालखंडामध्ये डोकेताई होत्या आणि कांचन पानसरे होत्या. आता विद्यमान आहे ते छायाताई. यांच्या अगोदर हे होते बाळासाहेब घुले होते. मध्यंतरी एक महिला सरपंच कोण होते ना? हा, गीता पानसरे होत्या. त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये. आता ही जी टाकी चालू आहे इकडे, ही जल जीवन योजनेची आहे साहेब. नवीन योजना केंद्र शासनाची. पण ही केव्हा होईल? जर ह्या योजनेला 15 वर्ष लागले साहेब लोकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी, मग ही योजना केव्हा चालू होईल हे सांगता येत नाही. पण आता तुम्हाला साहेब ग्रामपंचायतला काय करायचे? 4 सब पंप बसवायचे. 15 ते 20 लाख रुपये फक्त खर्च येणार आहे. जर ते सम पंप बसवले, 15 ते 20 लाख रुपये खर्च येणार. तुम्ही काय इंजिनियर आहे का? म्हणजे ही माहिती कशी? अंदाजे सांगतो ना साहेब, मी सगळा स्टडी केलाय. मी साहेब सगळा अभ्यास केलाय. सुमारे 15 ते 20 लाख खर्च येईल. जर ते 4 सम पंप बसवले तर पाणी तुम्हाला लोकांना शुद्ध पाणी ओतूरच्या 35 ते 40 हजार लोकवस्तीच्या नागरिकांना, ज्येष्ठांना, मुलांना. आज ओतूर शहरामध्ये साहेब आजाराने लोक आजारी आहेत. पोटाचे विकार वाढलेत. मलेरिया झालाय, डेंग्यू झालाय. सगळ्यात मोठा आजार पोटांचे आजार. आज तुम्ही चौकशी करा, कुठल्या दवाखान्यात जा, कोणाला विचारा का आज परिस्थिती काय आहे. सगळ्यात वाईट काय वाटते साहेब की शासनाचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग असताना मग तुम्ही ती योजना का राबवत नाही? ओतूर शहराला शुद्ध पाणी. सरपंच, विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांना काय विचारत? बोललो ना साहेब तुमच्या समोर. ते म्हणाले की नाही तुम्ही हे करा, पुढे आम्ही मार्गाला लावू. मग केव्हा? मग 4 वर्षाचा कालखंड गेला. मग 4 वर्षात तुम्ही काय केले साहेब? आता मला एक सांगा, तुम्ही सांगताय गावच्या लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. मिळालंच पाहिजे. अशुद्ध पाणी प्यायला मिळतोय असं तुम्ही म्हणता? हो, म्हणतो ना. माझा आरोप आहे. तुमच्या गावाचे नागरिक काय असं बोलू शकतील? बोलतील ना साहेब. तुम्ही जा आणि चौकशी करा का तुम्हाला पाण्यात किती TDS आहेत, पाण्यात किती क्षार आहे हे लोक सांगतील. किती गढूळ पाणी येते. प्रत्येक आळीत तुम्हाला गल्लीत मी घेऊन जातो, त्यांना विचारा. मागणी काय? माझी मागणी आहे की आताची जी बॉडी आहे, सरपंच, उपसरपंच, यांना विनंती आहे की तुमच्या पाणी जल योजनेच्या खात्यामध्ये 35 लाख रुपये शिल्लक आहेत.
तर येणारा खर्च जो काय आहे, सबपंप बसवायचे 4 ते लवकरात लवकर तुम्ही बसवा आणि ओतूर शहराला शुद्ध पाणी मिळेल याची तुम्ही व्यवस्था करा, ही माझी मागणी आहे साहेब. माझा कोणावर आरोप नाही किंवा ब्लेम नाही. मागणी जर पूर्ण झाली नाही, जर त्यांनी जानेवारी पर्यंत मागणी पूर्ण केली नाही तर 26 जानेवारीला ग्रामपंचायतच्या प्रांगणात तानाजी तांबे आमरण उपोषणाला बसणार. धमकी का इशारा? धमकी नाही साहेब, इशारा देतोय. मला मी धमकी कशासाठी देऊ साहेब? माझ्या सर्वसामान्य नागरिकांचा, ज्येष्ठांचा आणि मुलांचा विचार करून बोलतोय साहेब. मी शेजारी मोठे क्रीडांगण आहे साहेब, क्रीडांगणाला लाखो रुपये खर्च केले, मग तुम्हाला गावाला शुद्ध पाणी देता नाही आलं? मुलांना खेळण्यासाठी तुम्ही मैदान केलं की नाही? मग तुम्हाला हा टाक्यात तुम्हाला पाणी सोडायचं होतं, लोकांना शुद्ध पाणी द्यायचं होतं, मग ते का करता नाही आलं तुम्हाला? एक तुम्ही शेजारी तुम्ही क्रीडांगण केले, त्याच्यात आज लहान मुलं ज्येष्ठ खेळतात, फिरतात, आरोग्याला जपतात. मग पाण्याचा प्रश्न जिवंत असताना मग ओतूर शहराला शुद्ध पाणी का नको साहेब? आज काही वर्ष झाले आज लोक शुद्ध पाण्या वाचून वंचित आहेत साहेब. कोणी बोलायला मागत नाही साहेब. आपण नागरिकांना विचारू. हो विचारू साहेब. तुम्ही प्रत्येक याच्यामध्ये चला, सरपंचांना सरपंचांना विचारा. सरपंचांचं म्हणणं तर हो नक्कीच घेऊ. जरूर घ्या. नागरिकांना पाणी प्यायला शुद्ध मिळतंय, अशुद्ध मिळतंय, आपण विचारून घेऊ. जर यांनी जानेवारीच्या 20 तारखेपर्यंत याच्यात काही प्रगती केली नाही शुद्ध पाणी मिळण्यासाठी, तर तानाजी तांबे 26 जानेवारीला ओतूर ग्रामपंचायतच्या प्रांगणात आमरण उपोषणाला बसणार. धन्यवाद वाणी सर. ओतूरकरांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. आपण आलो आहोत ओतूर या ठिकाणी. पाठीमागे ही पाणी पुरवठ्याची योजना आहे. या ठिकाणी जी योजना राबवली म्हणजे लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही, अशा प्रकारची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तानाजी तांबे यांची आहे. ओतूर ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना म्हणजे महाजल ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या नावाने ही योजना साधारण 2010-11च्या आसपास मंजूर झाली. त्यातलं काही काम झालं, ठेकेदाराला काही पैसे दिले गेले. याच अकाउंटला 35,86,000 रुपये सध्या शिल्लक आहेत, परंतु लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळालेलं नाही. शुद्ध पाणी पिण्याचा प्रकल्प अर्धवट उभा राहिलेला आहे. आता तो अर्धवट प्रकल्प का राहिला, त्याची कारणं वेगवेगळी असतील. तत्कालीन सरपंच ज्यावेळेस असतील त्यावेळेस गावच्या लोकांनी काही विरोध केला असेल, अर्थात जी जी काही कारणं असतील ती असतील. परंतु आज लोकांना शुद्ध पाणी प्यायला जर मिळत नसेल तर शासनाचे एवढे पैसे खर्च करून याचा उपयोग काय? या संदर्भामध्ये तानाजी तांबेंचं म्हणणं असं आहे की जर 20 जानेवारी 2025 पर्यंत जर हा प्रकल्प ऍक्टिव्ह झाला नाही, ऍक्टिव्हेट झाला नाही, चालू झाला नाही, तर मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. लोकांना अशुद्ध पाणी प्यायला मिळते, पाण्याचा TDS जास्त आहे आणि याचा परिणाम लोकांचे आजार वाढणार होतोय. पोटाचे आजार, इतर आजार वाढत आहेत. या संदर्भामध्ये नागरिकांचं काय म्हणणं आहे ते पण आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर विद्यमान सरपंच छायाताई तांबे यांचंही काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. आपल्याला या ग्रामपंचायतीची बदनामी करायची नाही, वास्तव लोकांपुढे आणण्याचा आपला प्रयत्न आहे. जर शासनाचा एवढा मोठा निधी या गावाला येऊन जर ही योजना कार्यान्वित होत नसेल आणि लोकांना प्यायला पाणी शुद्ध मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. मागच्या बाजूला आपण पाहतोय दुसऱ्या योजनेचं काम चालू आहे. आता ती योजना करत असताना नवीन पाईपलाईन करणे, नवीन कनेक्शन देणे अशा प्रकारची प्रोव्हिजन असणार आहे. मग जलजीवन मिशनची योजना कधी चालू होईल तेव्हा होईल. मग असं असताना जर एवढे पैसे तुम्ही खर्च केलेत आणि ही योजना चालू होत नसेल तर यात नेमका दोष कोणाचा? हलगर्जीपणा का होतोय? प्रशासनाचं इकडे लक्ष का नाही? हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सरपंच, गावचे नागरिक या सगळ्यांचं म्हणणं तुमच्यापर्यंत आपण पोहोचूया. खरं काय आहे हे लोकांना समजायला हवं. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, ओतूर. नमस्कार, मी प्रतापराव खंडेराव अंडे देशमुख सर. ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याकरता टाकी बांधलेली आहे, परंतु प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किंवा कार्यवाही ही अद्यापही चालू नाही. त्यामुळे जे शुद्ध पाणी येणं अपेक्षित होतं ते काही येऊ शकत नाही आणि त्यामुळे ते गावातील लोकांचं आरोग्य हे बिघडलेले, पोटाचे विकार वाढलेले आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांना अतिशय त्रास होतो. जवळजवळ 2,80,00,000 रुपये खर्च करून
ही शासकीय योजना कार्यान्वित केलेली आहे, परंतु तिचं प्रत्यक्ष फळ हे मूर्त रूपाने जनतेला काय अनुभवायला मिळत नाही। तेव्हा ग्रामपंचायतीने कृपया लवकरात लवकर त्याची पूर्तता करून जनतेला शुद्ध पाणी मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे। सर, तुमचं काय नाव? राजेंद्र आनंदराव हंडे देशमुख। तुमची काय मागणी? आमची मागणी आहे का त्या ठिकाणी त्यांनी जे टाकी आणखी आली ना तिकडनं नदीकडनं, तो रस्ता सुद्धा सगळा ब्लॉक केलेला आहे। आमचा जायचा रस्ताच बंद केलेला आहे त्यांनी। तो रस्ता देखील त्या ग्रामपंचायतीने व्यवस्थित करून दिला। पाणी शुद्ध येतं का? आणि पाणी तर शुद्ध येतही नाही, त्याचा तर परिणाम झालेला आहे। आरोग्य लोकांचं बिघडलेलं आहे। रोज आम्ही डॉक्टरांची भरतीच करतोय, ते पाणी बेकार आहे एकदम, आणि त्याचा परिणाम आम्ही रोज भोगतोय। ते प्रमाणापेक्षा त्याचा आम्हाला त्रास होतोय। तो त्रास आम्हालाच होत नाही तर सगळ्या गावाला त्याचा त्रास होतोय, आणि गावाला त्रास होत असल्या कारणानं हे जे गरीब जनता आहे, गरीब लोक रोज रोजंदारीला जातात, कामं करतात, ती लोक त्या ठिकाणी पैसा कमवून इकडे डॉक्टरांची भरती करतात, आणि त्याचा परिणाम सगळ्यात बेकार झालेला आहे। पण लवकरात लवकर त्या टाकीचं काम झालं पाहिजे, शुद्ध पाणी गावाला मिळालं पाहिजे, याची कृपया दक्षता संपूर्ण ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाने घ्यावी आणि लोकांचं आरोग्य जपावं। हो, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? शंकर भाऊसाहेब आईनवे. तुम्हाला प्यायला पाणी फिल्टर पंपच येते? फिल्टर पंपाचं नाही, रेग्युलर जे पाणी आहे ते आम्हाला पाणी येतंय। फिल्टर पाणी आमच्याकडे नाही चालू। अशुद्ध पाणी तर शुद्ध येते? अशुद्धचे. आरोग्यावर काय परिणाम? हो, पोटाचे आजार वगैरे वाढतात ना। काय मागणी? मागणी काय, आम्हाला फिल्टर पाणी मिळावं हीच आमची अपेक्षा आहे। शुद्ध पाणी। सर, नमस्कार. नमस्कार. ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जो फिल्टर प्लांट 10 वर्षापूर्वी तुम्ही उभं करायचं काम सुरू केलेलं आहे, तो अद्याप सुरू झालेला नाही। 2,86,00,000 रुपये त्याला मंजूर झाले, प्रत्यक्षात लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही। लोकांच्या पोटाचे आजार वाढले, अशुद्ध पाणी लोकांना प्यावं लागतं। आता वाणी साहेब, जी पूर्वीची 3.5 कोटीची योजना जी मंजूर झाली होती शासनाची शहर आणि ग्रामीण भागासाठी, ती अशक्यप्राय वाटणारी सगळ्या लोकांना, ती आम्ही त्यावेळच्या कार्यकारी मंडळांनी, सगळ्या कर्मचाऱ्यांनी, सगळ्यांनी विश्वासात घेऊन काम केल्यामुळे ती आम्ही चालवू शकलो। आणि ती चालवत असताना मी त्या काळामध्ये जुन्याच प्लॅन्टवर शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न 100% यशस्वी केला होता। त्यावेळेला तिथं लोक बसलेली, त्या सगळ्या टेस्ट घेतल्या जायच्या आणि सगळं सोडलं जायचं। त्यानंतर आम्ही ते चांगलं काम करतो म्हणून आम्ही एक रिक्वेस्ट केली, ओतूरचा 25 वर्षाचा विचार करता निम शहरी आहे, तर आम्हाला एक शहरासाठी स्वतंत्र अशी योजना मिळाली। कारण पूर्वीच्या ज्या लाईनी होत्या, त्या 3.5 कोटीच्या योजनेच्या ज्या लाईनी झाल्या त्या सगळ्या बाहेर होत्या, वाड्यावास्त्यांना गावात जुन्याच लाईनी होत्या, बाळासाहेब दांगटांच्या काळात किंवा भानुदास गाडवेच्या काळात त्या लोकांनी वर्गणीती केलेल्या। म्हणून आम्ही ती मागणी केली आणि खास स्पेशली ओतूर शहरासाठी ही 2.5 कोटीची योजना मंजूर झाली। त्याच्यातनं काम चालू झालं, संपाचंही काम चालू झालं, त्याच मिळतेतली गावातल्या लाईनी टाकायचं काम चालू होतं। आणि ज्या भागामध्ये जवळ असलेला भाग, कोळमाळा वगैरे इकडे नव्हते, ते तिकडे लाईनी टाकायचं, धुलोट असलेला ते सांगतो ना। मग हे चालू असताना काही ते पाईपलाईनीवरून काही दिवस ते ठेकेदार उन्हात होते म्हणून लोकांनी त्याच्यावर गजब केला। मी म्हटलं तर तसं असंच आपण त्याला काही हे करूया, पण ती लाईनीनं आज मला याचं समाधान आहे का त्याच्यावर जो आरोप झाला होता, पण त्याच लाईनीने गेली 7, 8, 10 वर्षे पाणी लोकांना आज प्यायला पाणी त्याच लाईनीने जाते, कुठेही अशुद्धचा तो मुद्दा महत्वाचा आहे। तर हे जे संपाचं जे आहे, तर ते काय त्यावेळेच्या बॉडीने काय केलं किंवा आताची बॉडी आली, मी आल्यानंतर सुद्धा माझं म्हणणं हेच होतं का तुम्ही त्या ठेकेदाराला बोलवा आणि काम करायला लावा, आणि काम झाल्यानंतर लगेच त्या पद्धतीने, पण आमच्याकडे पैसे पडलेले आहेत आणि ते पाणी मिळत नाही। त्याच्यावर सतत महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे, आता हा नवीन फिल्टर प्लांट जरी चालू झालेला नव्हता तरी जुन्या याच्यावर शुद्ध पाणी देता येतं, पण प्रशासनाची किंवा आताचे हे जे पदावर बसलेल्या माणसांची मानसिकता नाहीये लोकांना चांगलं पाणी द्यायची। ही शुद्ध फसवणूक आहे लोकांची। हे पाणी ना डायरेक्ट असंच त्याच्यात TCL टाकतात, हे मला मान्य नाही। हे मी अनेक वेळा मीटिंग मध्ये विषय घेतला, पण यांनी जसे काय शुद्ध पाणी मिळतं का? शुद्ध नाही, पाणी शुद्ध मिळत नाही असं माझं म्हणणं आहे, नाही आरोप नाही, हे खरं आहे। आणि हे त्यांचं दुर्लक्ष होतंय आणि त्याच्यामुळे लोकांना हे अशुद्ध पाणी प्यावं लागतंय। हे दुर्दैव आहे आमचं। आता जे आहे ना साहेब, भवानी साहेब, आता जो प्लांट आहे ना जुना, तो 3.5 कोटीचा, त्याच्यावर सुद्धा शुद्ध पाणी देता येतं, हे मी यांना बोललेलो आहे। आणि माझी मानसिकता ही होती का तुम्ही फक्त
बरोबर घ्या, विश्वासात घ्या, मी तुमच्या बरोबर, तुम्हाला त्याचं क्रेडिट घ्या, पण शुद्ध पाणी द्या, ही आपली जबाबदारी, ही यांनी आणि पार पाडली नाही, हे माझं म्हणणं आहे, आजही आहे आणि उद्या असेल. कारण आताच्या प्लॅन्टवरून सुद्धा शुद्ध पाणी देता येतं, गावाला येऊ शकतं, पण यांची मानसिकता नाही. देवता येऊ शकतं, आजही माझं म्हणणं त्या मताशी मी ठाम आहे. ग्रामपंचायतीची जी विहीर आहे त्याच्या बाजूला काही रोपं आहेत झाडांची, ती अक्षरशः वाळून गेलेली आहेत. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष आहे, ती रोपं वाळलेली आली होती. हे दुर्दैव आहे आमच्या ओतूरकरांचं दुर्दैव आहे. प्रशासन जे म्हणतात ना, आम्ही ते सदस्य आहे, पण प्रशासनामध्ये मी मुळत नाही. मी या संदर्भात सरपंच असेल, उपसरपंच असेल, भाऊसाहेब असेल, कर्मचाऱ्यांशी बोलून जेवढी लोकांना वाटता येईल, सरपंच साहेबांनी प्रयत्न केला 15 ऑगस्टला वाटण्याचा, पण ती वाटली गेली नाही. न वाटलं गेल्यानंतर मी त्यांना म्हणत होते ती वाटून उरतील, ती डोमेवाडीच्या जे सरकारी गायरान आहे त्याच्यामध्ये लावू, किंवा ग्रामस्थांना मी प्रोत्साहित करून झाडं लावणं हा माझा एक छंद आहे. पण दुर्दैवाने झाडं वाटली का नाही हे मला कोणी बोललं नाही, आणि ती वाटली गेली नाही. वाटली जर नसर गेली तर ती माझ्याकडे दिली असती, तर मी त्या डोमेवाडीच्या माळरानावर सामाजिक संस्था आहे तिथले ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लावली असती. हे आमचं दुर्दैव, काही झाडं जागेवर जळून जातात, कारण शासनाने ती फुकट दिलेली आम्हाला. ओतूरकरांना शुद्ध पाणी प्यायला 20 तारखेपर्यंत मिळालं नाही, 20 जानेवारी पर्यंत, तर 26 जानेवारी 2025 मी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल असा इशारा तानाजी तांबे यांनी दिलेला आहे. त्यांचं काय चुकीचं आहे? एक सर्वसामान्य माणूस म्हणून माझंही मत आहे, सदस्य म्हणून मी पहिल्या ज्या वेळेला ह्या बॉडीमध्ये मी निवडून आलो, सत्तेच्या खुर्चीमध्ये नाही सत्य नाही, मी सदस्य आहे. एक ऐका माझे ऐका, हे सरपंच, उपसरपंच आणि त्या आता ग्रामविकास अधिकारी त्यांनी म्हणावं का मी वेळेवेळी हा विषय लावून धरलाय, पण नाही, यांची मानसिकता नाहीये. मीच मला सांगतो 4 दिवस नाही, मनमानी नाही म्हणणार मी, कारण याला मनमानी म्हणता येत नाही, पण प्राधान्य कायला द्यायचं, कारण आपण दुर्लक्ष करतोय. काय आहे माहिती का, आजही सगळं वाणी साहेब तिथं सगळं आहे, फक्त त्याला ते टीसीएल विहिरीत न टाकता त्या फिल्टर प्लांट मध्ये करून ॲलम वगैरे व्यवस्थित वापरून जर केलं, मानसिकता नाही. आजही ते उद्या देऊ शकतो आम्ही ते पाणी, कारण तिथं ते ऑलरेडी आहे, फक्त त्याचा वापर योग्य पद्धतीने न करता हे कसं लमसमली टाकी विहिरीमध्ये, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात पुरवठ्याचा त्रास होऊ शकतो. ते उत्तर देऊ शकतील, कर्मचारी भरा वगैरे हे सगळं ते बोलून झालेले, पण तो काय आज विषय नाही. नाही अशा प्रशासनाची पकड नाही, आणि कशाला प्राधान्य द्यायचं, काय करायचं हे अजूनही अधिकारी काय आम्ही करू ते अधिकारी करू शकतो. हे बा, मी आता एक मला सांगतो, मी कर्मचाऱ्यांना नाव ठेवणार नाही, ऐका, मी कर्मचाऱ्यांना नाव ठेवणार नाही. 2004 सालापासून मी सदस्य होतो, उपसरपंच, आमची बॉडी सुद्धा होती, 90% वसुली दिलेली. उदासीन नाही, ऐका, उदासीन मी म्हणणार नाही, पण कशाला प्राधान्य द्यायचं हे आता बघा. पाणी कुठला शब्द वापरणार, एक कशाला प्राधान्य द्यायचं याचं त्यांना अग्रक्रम ठरवता येत नाही. मी फार स्पष्टपणे बोलतो, आता सरपंच ताई इथं आहेत, मी सरपंच त्यावेळेच्या सरपंच होते किंवा भाऊसाहेब होते, उपसरपंच, यांना मी हे वारंवार म्हणलं, मी तसा विरोधक आहे, पण विकास कामं आणि चांगल्या कामासाठी मी तुम्हाला तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला कधी तयार आहे, मला कधीही बोलवा, पण मासिक भेटी व्यतिरिक्त विषयच होत नाहीत. कसं आहे, वसुली असेल किंवा विकास कामं असतील, पाणी पोवा काय, मी तिथं संपवायला तयार होतो. कसं करायचं हे सांगायला माहिती मानसिकता होती, पण फक्त कुठं अडचण आली तरच माझा वापर करायचा. मग शेवटी मी पण या गावचं नेतृत्व केलेला माणूस आहे, मला राजकारण करायचं नाही, आणि मी राजकारणी नाही, सरळ स्टेटवे बोलणारा माणूस आहे. हा चांगला सरपंच आहे, तुमच्यासारख्या सिनियर माणसांनी त्यांना सहकार्य करायला हवं, हे त्यांनी नाही म्हणावं. ऐका ना, माहिती नसेल तर आपण ती माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे. हे मी वेळोवेळी मीटिंग मध्ये बोललेलो आहे, ज्या विषयाला निघल का, जर हे होत नसेल तर तुम्ही 2 दिवसांनी त्या संबंधित लोकांना बोलवा, मला बोलवा, मी त्या वेळेला येईल. त्यांनी सांगावं मला कधी बोलवलं, मी कधी म्हटलेलं नाही, पण नुसतं फक्त गंध लावायला किंवा उद्घाटन करायला बोलवलं तर मी त्यातला नाही. मी फील्डवर काम करणारा माणूस आहे, त्याच्यामुळं हे चांगलं पाणी आणि स्वच्छ पाणी मिळणं हा आमच्या ओतूरकर नागरिकांचा, सर्वसामान्यांचा अधिकार आहे. त्या अधिकाराला आम्ही कुठंतरी गालबोट लावतोय, आम्ही कुठंतरी कमी पडतोय. प्रशासन शुद्ध पाणी पुरवायला नक्की कोण कमी पडतोय? अहो, मानसिकता नाही. उद्या देता येते पाणी, उद्या देता येते पाणी, ताई काय त्याला अडचण आहे? उदासीन कार्यकारिणी का पदाधिकारी? कार्यकारिणी उदासीन कशी म्हणता येईल हो?
कसं प्रशासन आमदार 288, पण मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि प्रशासन कार्यरत असतं. उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी जर ते ठरवलं, मी तुम्हाला सांगितलं ना 4 दिवसात मी स्वच्छ पाणी द्यायचं मी सांगतो देऊ शकता ते 4 दिवसात 20 जानेवारी तुमचा सल्ला घेतला किंवा तुमच्याकडे तुमची मदत घेतली तर अहो मी कशाला मदत करायला घनकचऱ्याला सगळ्याला मी तयार आहे. परंतु काय होते का त्यांच्या कोणाच्या नेतृत्वाला ते आवडत नसेल किंवा त्या दबावाखाली ते माझं सहकार्य घेत नसेल ते चान्स द्या माहिती, त्याच्यावर मी बोलणार नाही. पण मी वेळोवेळी गावाच्या भल्यासाठी कधी हात पुढं करायला तयार आहे, कधी येणे हाऊ. हा विषय सोडून सरपंचांचं काम कसं आहे, हा विषय थोडा बाजूला ठेवून सरपंच मॅडमचं काम कसं आहे? त्या त्यांच्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतात, निपटारा करायचा प्रयत्न करतात. पण गावगाडा मोठा आहे, ते कसं असतं माहिती का, हे टीम वर्क असतं. किंवा त्याला माहिती का, आता हे एवढं मोठं गाव आहे ना, याला 24 तास वेळ दिला ना आणि आकलन पद्धतीने जर आपण केलं, कशाला प्राधान्य द्यायचं. एक कसं होतं माहिती का, आता झालंय काय, थोडं बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप असावा असं मला वाटतंय. आहे का नाही मला नाही सांगते. बाहेरचं म्हणजे कसं नेते मंडळींचा, कारण आम्ही मिटिंग मध्ये ठरवतो, ते परत पुढच्या मिटिंग पर्यंत होत न होता त्याचा विषय काय लागा, मग यांची धावपळ चालू होते. यार आपलं ते राहिले. म्हणजे माझं म्हणणं कसं असतंय, काय एखादा मिटिंग मध्ये ठराव झाला का आपल्याला हे 4 दिवसात करायचे, तर त्याचा पाठपुरावा न होता परत पुढच्या मिटिंगला ते आठवल्यासारखं मग अरे ते कसं काय राहिलं, इथून सुरुवात होते. म्हणजे असू शकतं, मी आरोप करणार नाही, अंदाज नाही. मग का होत नाही बरं, काय मला सांगा, आमच्याकडं ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे असंही नाही, कर्मचारी नाही असंही नाही. या गावाला सरपंच आहे, उपसरपंच आहे, भाऊसाहेब आहेत. मी तर हे स्पष्टपणे त्यावेळेचे विद्यमान मोहित शेठ डमाले, जिल्हा परिषद सभापती विशाल भाऊ यांना म्हणलं होतं, भाऊसाहेब ऐकत नसेल तर त्यांची बदली झाली पाहिजे. आठवड्यात तात्काळ त्यावेळेचे भाऊसाहेबांची बदली करायला म्हटलं, माझा काही विरोध नाही. म्हणजे माझा माणूस, म्हटलं माझा कोणी माणूस नाही, जो गावासाठी चांगलं काम करेल तो माझा. आणि एक सगळ्यात महत्वाचं का, काही कामांच्या याच्यात ते विश्वासात जर घेतलं तर याच्यापेक्षा चांगलं काम यांच्याकडून आतापर्यंत झालं असतं. पण त्या प्रमाणात म्हणजे मी ज्येष्ठ म्हणून त्यांनाही म्हटलो बऱ्याच वेळा मिटिंगमध्ये का तुम्ही मासिक मिटिंग करता, माझा सल्ला कधी घेत नाही किंवा मला विश्वासातच घेत नाही. त्याच्यामुळे मला बरेच लोक म्हणतात तुम्ही गावात दिसत नाही. पण होतंय काय का, गावात आल्यानंतर मग मी ह्या लोकांना नाव ठेवायचं का, ते मला योग्य वाटत नाही. माझं काम काय का, मासिक मिटिंगमध्ये त्यांना देणं सल्ला, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना वाटलं तर त्यांनी मला बोलवणं आणि त्याच्यातनं मग पुढं काम करत राहणं. मी आता तुम्हाला सांगतो, आता हा विषय नाहीतरी घनकचऱ्यावर आम्ही पुण्याला पाहायला गेलो होतो. 7,500 फ्लॅटची एक मोठी योजना आहे आणि तिथं भरवस्तीमध्ये घनकचऱ्याचा प्लॅन्ट पाहिल्यानंतर आम्हाला तो आवडला. आणि मग असं ठरवलं का जसं फ्लॅटमध्ये शौचालय असतं पण त्याचा वास येत नाही, वाणी साहेब किचनच्या शेजारी असतं, हॉलच्या शेजारी असतं, तसं आपण गावाच्या जवळ करू जेणेकरून आपला वाहतूक खर्च वाचेल. आणि त्याच्यावर जातीनं उद्या आम्ही कुणी सदस्य नसणार आहे, नवीन आलेल्या सदस्यांना सुद्धा काम करता आलं पाहिजे. मेंगाळवाडी असेल, डोमेवाडी असेल, मुंजेवाडी असेल, हे लांबच्या पल्ल्याचे जे वाहतूक आहे तिथल्या लोकांचा होणारा विरोध पाहता आपण गावाच्या जवळ करू आणि तो सिद्ध करून दाखवू. त्याच्यासाठी मी पुढाकार घ्यायला तयार. हे म्हटलं सुद्धा 6 महिन्यापूर्वी, पण 6 महिन्यात त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा 2025 पर्यंत फिल्टर प्लॅन्ट सुरू झाला नाही तर तानाजी तांबे उपोषण करणार आहे. त्यांच्या उपोषणाला दिलीप डुमरे यांचा पाठिंबा असेल का? जर चालू नाही झालं त्याचं म्हणणं रास्ता आहे. मी तर तुम्हाला सांगितलं ना 20 जानेवारी पर्यंत काय 8 आठवड्यामध्ये ते शुद्ध पाणी आम्ही देऊ शकतो अशा परिस्थिती तो प्लॅन्ट आहे. पण यांची मानसिकता नाही. उपोषणाला माझा पाठिंबा आहे, पाठिंबा. कारण लोकांच्या आरोग्याशी खेळायचा आम्हाला काही अधिकार नाही. आम्ही नकळत हे काय खेळतोय असं म्हणत नाही, पण नकळत आमच्याकडून ते होते. कारण फिल्टर प्लॅन्ट चालू आहे, सगळे इक्विपमेंट आहेत. मग ते इक्विपमेंट वापरणं, हँडल करणं, मी यांना ट्रेनिंगला ज्या कर्मचाऱ्यांना पाठवा, हे सगळं करा, हे बोललेलं आहे मासिक मिटिंग मध्ये. त्यांनी नाही म्हणावं कोणी पण. येस जुना ते 3.5 कोटीला फिल्टर प्लॅन्ट चालू आहे, नाही म्हणावं नाही चालू. विचार त्यांना, लगेच विचार. अहो फिल्टर प्लॅन्ट चालू आहे. काय होतं माहिती का साहेब, त्या एक आहे ना फिल्टर प्लॅन्ट मध्ये त्या किती प्रमाणात ॲलम आणि TCL टाकायचं हे त्याला टेस्टिंग करून करायचं असतं बरं का. तर हे काय करतात, त्याच्याऐवजी डायरेक्ट विहिरीत टाकतात. आणि ही जुनी पद्धत झाली. म्हणजे क्लोरीन जास्त झालं तर लोकांना घशाचे थ्रोटचे आजार होतात किंवा जुलाब सुद्धा होतात. किंवा हे जे आहे ना हे घातक, हे मी बोलून झाले. त्याला काय करायचं, विहिरीत न टाकता आपण त्याचं पाण्याचं हे घ्यायचं, त्याची शुद्धता पाहायची, त्याप्रमाणे ते ॲलम आणि TCL ऍड करायचं आणि ते सगळं चालवायचं. हे मी करून झालेलं आहे आणि मी शुद्ध पाणी गावाला दिले माझ्या काळामध्ये. त्याच्यानंतर आमच्या काही लोकांकडून चुका झाल्या, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यानंतर मागच्या बॉडीकडून दुर्लक्ष झालं. आताच्या या आमची 3-3.5 वर्ष गेले आणि त्याच्यामुळे लोकांना
शुद्ध पाणी मिळण्याचा पिण्याचा हक्क आहे तो आम्ही डावलतोय आणि नाकारतोय. काही कारण नसताना ती आमच्याकडून घडते. याच्याबद्दल मला निश्चित खंत आहे. सरपंच मॅडम नमस्कार. नमस्कार. आपल्या ओतूर ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महाजल ग्रामीण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना म्हणजे फिल्टर प्लांट 10 वर्षापूर्वी शासनाकडनं जवळजवळ 2,80,86 लाख रुपये किंवा काहीतरी आसपास रक्कम मंजूर झाली. हा फिल्टर प्लांट अर्धवट झालेला आहे, पूर्ण झालेला नाही. लोकांना अशुद्ध पाणी प्यायला मिळतंय. हा फिल्टर प्लांट सुरू होईल किंवा कसे, आणि जर सुरू झाला नाही 20 जानेवारी 2025 पर्यंत तर तानाजी तांबे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आपण या गावच्या सरपंच आहात, काय सांगाल आपण? वाणी साहेब, ही जे तुम्ही आता म्हटलेले 2010 मध्ये ही योजना आम्हाला मंजूर झालेली ही वस्तुस्थिती खरी. 2010 ला ही योजना मंजूर झाली. आमची जी बॉडी 2020 ला आमची बॉडी आली, म्हणजे मग जवळपास मध्ये 10 वर्षांचा ह्या ठिकाणी कालावधी गेला होता. जी काही जुनी योजना आहे ती जुनी योजना सध्या गावामध्ये तेच योजनेद्वारे पाणी पुरवलं जातं. मात्र ती जी योजना आहे, जो काही फिल्टर जो प्लांट होता, जे शुद्ध पाणी जे पुरवलं जाणार होतं ते फिल्टर मात्र अद्यापही सुरू झालेला नाही. आता शासनाच्या पैशाचा अपव्यय होतोय असं वाटत नाही? शासनाच्या पैशाचा अपव्यय म्हणण्यापेक्षा जर वस्तुस्थिती आपण ह्या योजनेमागची जर समजून घेतली तर मी नोव्हेंबर 2023 मध्ये सरपंच झाले. त्या अगोदर मी 3 वर्ष सदस्य म्हणून काम केलेले. जेव्हा आमची बॉडी 2020 मध्ये जेव्हा आली त्यावेळेस ही योजना जी काय अर्धवट राहिलेलं फिल्टरचं काम असेल किंवा बाकीचे जे काय अर्धवट राहिलेलं काम आहे त्यासाठी आमच्या बॉडीने प्रयत्न केलेला आहे. ग्रामसभेपुढे विषय झाला असेल किंवा मासिक सभेमध्ये आमचा वारंवार हा विषयावर चर्चा झालेली. मात्र त्याच काळामध्ये केंद्र शासनाची जवळपास 42 कोटीची जी योजना आहे जलजीवनची ती आमच्या गावासाठी ह्या ठिकाणी मंजूर झाली. आणि थोडस 2010 ते आज आपण जर पाहिलं तर 2024 चाललेले जवळपास ह्या योजनेला 14 वर्षांचा मध्ये जवळपास कालावधी ह्या ठिकाणी गेलेला आहे. आणि काही तांत्रिक अडचणी असतील म्हणा किंवा काय असतील मला इतकं फारसं माहिती नाही, कारण 14 वर्षाचा मधला तो कालखंड आहे. त्यामुळे थोडस ते काम रखडलं गेलं. 2 कोटी समथिंग रक्कम जी काय असेल ती सगळी पाण्यात गेली, वायाला गेली. माझं ऐका ना. त्यानंतर मी 2023 मध्ये नोव्हेंबर 2023 मध्ये सरपंच झाले. त्यावेळेस जी काही जलजीवनची जी काही 42 कोटीची आमच्या गावासाठी जी योजना आलेली ती योजना जवळपास 70% पाईपलाईनचं काम पूर्ण झालं होतं. त्यानंतर आमच्या ज्या काही टाक्या आहेत, पाण्याच्या टाक्या आहेत, त्यांचं काम प्रगतीपथावर होतं. जो फिल्टर 5 लाख लिटर क्षमतेचा फिल्टर प्लांट आहे WTP, असं बऱ्यापैकी जवळपास 70-80% आमचं जलजीवन योजनेचं काम पूर्णत्वास आलं होतं. आणि मग अशा वेळेस जलजीवनकडे जास्त फोकस करणं, कारण सध्या कार्यान्वित ती योजना प्रगतीपथावर आहे, त्यामुळे साहजिकच त्या योजनेकडे आम्ही ह्या ठिकाणी जास्त लक्ष असं म्हणता येणार नाही. कारण जी योजना 14 वर्ष जी रखडली, काहीतरी इंटरनल म्हणा, तांत्रिक म्हणा, काहीतरी अडचणी असतील म्हणून 14 वर्ष ती योजना रखडली. निश्चितच आपण जो काय आमचा जलजीवनचा ठेकेदार आहे त्याला वरूनच केंद्र सरकारकडून मार्च पर्यंत ही योजना पूर्ण झाली पाहिजे असं वरून ह्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टरला सूचना देण्यात आलेल्या आहे. आम्ही सुद्धा म्हणजे मी आल्यापासून सुद्धा आमची बॉडी असेल किंवा मी असेल स्वतः जी काही पाईपलाईनची आमची काम आहे, जे ठेकेदाराच्या मागे लागून लवकरात लवकर कशी बाबा ती योजना पूर्ण होईल, शुद्ध पाणी गावातल्या लोकांना आपल्याला कसं देता येईल यासाठी आम्ही 100% प्रयत्नशील आहे. आणि लवकरात लवकर आम्ही ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही प्रयत्न सगळेच आमची जी काही बॉडी ती कटिबद्ध असू आणि गावातली जी काही लोक आहे त्यांना आम्ही निश्चितच लवकरच शुद्ध पाणी ह्या ठिकाणी मिळवून देऊ. मॅडम, ग्रामपंचायतीची जी विहीर आहे त्याच्या बाजूला तुम्ही काही हुंडे ठेवलेले आहेत, रोपं सगळी करपून गेलेली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तुम्ही काही हे आम्हाला जे काही वन विभागाकडून थोडं रोपं मिळाली होती त्याच्यातली आम्ही बरीच लावली. आणि जी आम्हाला काही रोपं आली होती ती थोडीशी रायवळ म्हणजे जरा थोडीशी वाढलेली वगैरे ती रोपं होती, त्यामुळे ती लावली गेली नाही. तुम्ही आमची स्मशानभूमी असेल, लष्करी घाट असेल, आमचं सांस्कृतिक भवन असेल, आजच आम्ही जवळपास 35 एक सांस्कृतिक भवन काल आणि आज झाडं लावलेली. जे तुम्ही जर पाहिलं तर आमची ग्रीनरी बऱ्यापैकी आम्ही झाडं लावण्यावर आमचा फोकस आहे. पण थोडीशी ती झाडं लावण्यासाठी थोडीशी रायवळती थोडीशी झाडं आलेली, त्याच्यामुळे थोडीशी ती तशी तुमच्याकडून वाढलेली चाललेली होती
सरकारी नर्सरीतून आली होती ती. त्याच्यामुळे ती काही इतकी म्हणजे जेव्हा मी पाहिली आम्ही म्हणजे ती आणली मात्र लावण्यासारखी इतकी त्याच्यातली जी चांगली झाड होती ती रोप आम्ही विकत आणली लावली. होती का फुकट मिळाली? नाही, फुकट मिळाली होती. ठीक आहे, थँक्यू मॅडम. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.